हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सो गाईज, तुम्ही पुण्यातील एक सुंदर मंदिर पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर या मंदिराचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसताय। तर आज आपण याच मंदिराविषयी जाणून घेऊया। पुणे हे देशातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जपणारे अत्यंत सुंदर असं आणि लोकप्रिय शहर आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी येथे शिवराजनगर काळेवाडी फाट्याजवळ आहे। या मंदिराला विष्णुधाम सुद्धा म्हणतात किंवा याशिवाय हे सुंदर मंदिर चारभुजा मंदिर म्हणून देखील ओळखले जाते। मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर या मंदिराचा परिसर हा अतिशय शांत आणि नयनरम्य आहे। मंदिराची कलाकृती ही अत्यंत सुंदर असून मंदिराकडे एकसारखे बघावेसे वाटते। रात्रीच्या अंधारात सोनेरी रंगांनी हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते। असं म्हटलं जातं की हे मंदिराच्या कारागिरीसाठी राजस्थानहून कारागीर आलेले होते, त्यामुळे या मंदिराची सुबकता आणि कलाकृती ही डोळ्यांना न्याहाळण्याजोगीच आहे। हे मंदिर श्री समस्त क्षत्रिय घाची समाज पुणे यांनी नवनिर्मित केलेलं आहे। मंदिराच्या स्तंभांवर आणि गाभाऱ्यामध्ये खूप सुंदर असं कलाकुसरीचं नक्षीकाम आपल्याला बघण्यास मिळते। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला दर्शन होते ते गणपती बाप्पांचे। गणपती बाप्पांची खूप सुंदर आणि नयनरम्य अशी मूर्ती बघून त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा भगवान श्रीरामांचे, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमंत तसंच माता श्री महालक्ष्मीजी यांची देखील आपल्याला मूर्ती बघावयास मिळते। पुढे गेल्यावर आपल्याला दर्शन होते ते चारभुजा विष्णूंचे। त्यानंतर या ठिकाणी चारभुजा विष्णूंचे दर्शन झाल्यानंतर आपण पुढे दर्शन घेतो ते राधाकृष्णांचं। तसेच या मंदिराविषयी एक नवीन गोष्ट मला या मंदिरांच्या ट्रस्ट थ्रू माहीत झाली। हे मंदिर क्षत्रिय घाची समाज यांच्याकडून नवनिर्मित आहे। हे चारभुजानाथ यांचं मंदिर आहे। चारभुजा म्हणजेच भगवान विष्णू। राजस्थानमध्ये चारभुजा म्हणजेच विष्णू भगवान यांना समर्पित आहे। आणि याचं महत्वाचं म्हणजे अयोध्यामधील भगवान प्रभू रामचंद्रांची जी मूर्ती बनविली गेली होती ती गेले 6 महिन्याआधीच ती बनविण्यात आली होती। आणि या मंदिरातील जी मूर्तीची निवड झाली आहे किंवा याची जी ड्रॉइंग बनविण्यात आली होती हे आधी 5 वर्षाआधीच केली गेलेली होती। मंदिरात आल्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी दर्शन घेत असतो तेव्हा न कळत या मूर्तीमध्ये आपल्याला अयोध्येतील रामललांचे दर्शन घेतोय असा भास होत असतो किंवा असा भाव जागृत होत असतो। सुरुवातीला जेव्हाही आपण चारभुजा विष्णूंचे दर्शन घेतो असं एका क्षणाला असं वाटतं की जसं हे अयोध्येमधील रामलल्लांचं दर्शन घेतल्यागतच आहे। या विष्णू मूर्तीमध्ये आपण रामलल्ला, भगवान विष्णू, द्वारकाधीश आपण ज्या नजरेने बघू त्यांचे स्वरूप आपल्याला या मूर्तीत दिसत असते। तसेच या मंदिरातील जो मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर आपल्याला अंबे माता, शीतला माता, भगवान महादेव व श्री बाबा रामदेव यांचे देखील दर्शन होत असते। सो गाईज, व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद। आणि हो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। असेच छान छान आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। त्यासाठी तुम्हाला चॅनलला एक सबस्क्राईब करावं लागेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा भेट देऊन जा। त्या ठिकाणी तुम्हाला खूप छान असे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील। सो गाईज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।